ते अनेक मुद्दे मांडण्यात आले होते सरकारी वकिलांकडून। मात्र असं असलं तरी 14 दिवसांची जी आहे ते आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। विष्णू, खरं तर सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता की त्याच्या संपत्तीची माहिती जाणून घ्यायची आहे, त्या संदर्भात चौकशी करायची आहे। आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पुढचा तपास कशा पद्धतीने होईल? खरं तर आता तपासाला जी आहे ती सीआयडीच्या असेल एसआयटीच्या असेल ते गती आल्याचं पाहायला मिळालं। अनेक जे मुद्दे आहेत किंवा अनेक जे एव्हिडन्सेस असतील त्यांना जमा करायचे होते, अजूनही ते करायचे असल्याचं देखील सांगण्यात आलं। त्यामुळे ज्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये असणार आहेत तेव्हा देखील चौकशी होऊ शकते। या सगळ्या याच्यामध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांना ज्या ज्या बाबी किंवा ज्या ज्या तपासामध्ये वस्तू हस्तगत करायच्या असतील किंवा इतर माहिती जे आहे हस्तगत करायचे आहे ते करू शकतात। विष्णू, हे सगळं खंडणी प्रकरणात झाली, हत्या प्रकरणावर काही युक्तिवाद झाला का? त्यावर कोर्टाने काही विशेष टिप्पणी केली आहे का? खरं तर आपण पाहिलं तर खंडणी प्रकरणामध्येच पहिल्यांदा आरोपी करण्यात आलं होतं आणि खंडणी प्रकरणामध्येच पहिल्यांदा 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आता त्याच प्रकरणामध्ये फक्त सुनावणी झाली आणि ज्या पद्धतीनं याच प्रकरणामध्ये म्हणजे खंडणी मधून काही संपत्ती जमवली आहे का, कुठं कुठं संपत्ती आहे याची चौकशी करायची आहे, अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती। हे प्रकरण खंडणीचं आहे, खंडणीमध्येच यांनी युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानुसारच जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी सुद्धा युक्तिवाद केला आणि त्यानुसारच आता 14 दिवसाची आहे ती न्यायालयीन कोठडी हे सुनावण्यात आलेली आहे। विष्णू, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय का? त्या संदर्भातली काही माहिती मिळतेय का? आता या सगळ्या प्रक्रिया आहेत हे कायदेशीर प्रक्रिया आहेत। कोर्टामध्ये फक्त जे आहे ते खंडणी प्रकरणामध्ये हजर करण्यात आलं होतं, यातला कुठलाही युक्तिवाद मध्ये तरी झाला नाही। मात्र काय प्रक्रिया असते हे थोड्या वेळात मात्र सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून किंवा एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडून जी अधिकृत माहिती येते त्यानंतरच हे काही सगळं स्पष्ट होणार आहे। मग मोक्का लावला जाऊ शकतो का? त्या संदर्भात आज काही निर्णय होऊ शकतो का? हे सगळं एसआयटी ठरवते। एसआयटी आणि सीआयडीचे अधिकारी संयुक्त पद्धतीनं हा निर्णय घेतील आणि त्यानंतर इथला अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयापर्यंत पाठवावा लागतो आणि गृह मंत्रालय हा निर्णय करतं। त्यामुळं हा सगळा तांत्रिक भाग आहे आणि ही तांत्रिक भाग ही काही तासानंतर स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी खंडणी आणि खंडणीचं प्रकरण खंडणीमध्ये त्यांना तर आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात। वाल्मिक कराडवर आता मोक्का लावण्यात आलाय। खरं तर इतर सगळ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावला नव्हता।